हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायची पनवेल महानगरपालिका आहे मित्रांनो. तर पनवेल महानगरपालिकामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्समध्ये जॉब करायचं आहे त्यांना पण फार्मा कोव्हिजिलन्सची बॅच प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, गव्हर्नमेंट फार्मासिस्टची जे DHSC मित्रांनो अपकमिंग परमनंट वॅकन्सीज आहेत, तर या वॅकन्सीची मित्रांनो आपल्या आर डी फार्मा थ्रू आतापासून बॅच प्रोव्हाइड केली जाते. याच्यामध्ये सर्व नोट्स तुम्हाला ऍडमिशन झाल्यास प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन आल्यास लाईव्ह क्लासेस स्टार्ट होतील. या DHSच्या बॅचमध्ये एनरोल व्हायचं असेल, फार्मा कोव्हिजिलन्स बॅचमध्ये ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे, जसं मी सांगितलं की पनवेल महानगरपालिकामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. ही ऑफिशियल साईट आहे. आणि मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या गोष्टी सांगतो त्या सर्व ऑफिशियल साईटवरती दाखवतो. ते नोटिफिकेशन दाखवून एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन सर्व स्टुडंट्ससोबत प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, तर इथे नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्ही बघितलं तर फर्स्ट नोटिफिकेशन जे असणार आहे तर ते आपलं फार्मासिस्ट वॅकन्सीचं यामध्ये असणार आहे. तर ते नोटिफिकेशन PDF मित्रांनो मी डाउनलोड करून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन, एंड डेट ऑफ अप्लिकेशन, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला या PDF मध्ये बघू शकता मित्रांनो. पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं, पहिल्यांदा आपण आपल्या फार्मासिस्ट पदाचं जे अप्लिकेशन असणार आहे तर त्याची डेट बघून घेऊ की कोणत्या डेट पासून अप्लिकेशन स्टार्ट झालेत. तर मित्रांनो, हे 13 डिसेंबर 2025 पासून मित्रांनो या पोझिशनसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी डेट असणार आहे ती म्हणजे 26 डिसेंबर 2025. तर मित्रांनो, 26 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला जर या पोस्टसाठी अप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. तर अप्लाय कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेल या व्हिडिओमध्ये. तर आपण आता बघू की या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत. आणि या नोटिफिकेशन मध्ये अदर पण वॅकन्सीज असतील, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त आपण फार्मसीच्या वॅकन्सी बद्दलची डिटेल प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, इथे जर बघितलं 5th पोझिशनला तुम्ही बघू शकता औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. याच्या मित्रांनो एकूण टोटल जागा ज्या असणार आहेत त्या 3 फार्मासिस्टच्या जागा या नोटिफिकेशन मध्ये आहेत. 2 जागा SEBCच्या 2 आहेत, ची 1 जागा आहे. अशा पद्धतीने या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या 3 जागा आहेत. त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे, हे सर्व स्टुडंट फ्रेशर स्टुडंट इलिजिबल आहेत. पण मित्रांनो, इथे एक कंडिशन आहे की तुमचं रजिस्ट्रेशन इथे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं जे आपलं रजिस्ट्रेशन आहे ते रिक्वायर्ड असेल. आणि इथे कुठलाही फॉर्मसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही, तुम्ही अप्लाय करू शकता. इथे एज क्रायटेरिया तुम्ही बघू शकता, 64 वर्ष एज आहे. आणि इथे सॅलरी तुमची 17,000 सॅलरी असेल. आता मित्रांनो, हे झालं सगळ्या गोष्टी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सर मला अप्लाय करायची तर मी अप्लाय कशा पद्धतीने करू. तर मित्रांनो, तुम्हाला इथे लास्टला ना एक अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे या PDF मध्ये. आणि ही जे PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लगेच अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनल आतापर्यंत तुम्ही जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करा. आणि तिथून तुम्ही काय करायचं मित्रांनो, हे फॉर्म डाउनलोड करायचं. तर मित्रांनो, इथे अप्लिकेशनच्या लास्टला एक अर्जाचा नमुना दिलाय. तर ह्याची प्रिंट काढा. इथे तुमचे जे सर्व तुमचं नाव आहे, तुमच्या ज्या सगळ्या डिटेल आहेत या सगळ्या डिटेल भरा. या जेवढ्या पण डिटेल आहेत या सगळ्या डिटेल भरा. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्ही हे डिटेल भरल्याच्या नंतर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत, आता डॉक्युमेंट कोणकोणते, तुमचं आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचे मार्कशीट असतील, B.Pharm किंवा डिप्लोमा झाला असेल ते सर्व मार्कशीट, त्याच्यानंतर 10th 11th जे मार्कशीट आहे तर ते 12th आणि 10th 11th नाही तर ते मार्कशीट लागेल. आणि या वॅकन्सीमध्ये तुमचं जे सिलेक्शन असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची नाहीये. तुमचे जे मार्क असतील फायनल इयरला तर त्यानुसार तुमचं तिथे काय होईल, रँक बनेल. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल
तर तो जोडा, कारण तिथे एक्सपिरियन्सला पण मार्क असणार आहेत. जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्या रँकमध्ये आला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट, ही जी वॅकन्सी असणार आहे ना, ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM कडून आलेली, आणि याच्या थ्रू ज्या वॅकन्सी येतात तर ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या वॅकन्सीज असतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रिन्युअल आहे, त्याच्यानंतर तुम्ही भरपूर दिवस तिथे जॉब केला तर नंतर परमनंट होतात. पण आता जी तुमची भरती आहे फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल. तर तुमचं ऍप्लिकेशन सोबत जोडलेले डॉक्युमेंट तुम्हाला महानगरपालिकेचं जे ऍड्रेस आहे, म्हणजे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको समाज केंद्र, सेक्टर 21, कामोठे, पनवेल, तर या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म या 26/12/2000 आधी तुम्हाला तिथे नेऊन जमा करावा लागेल. त्याच्यानंतर तुमच्या मार्कनुसार तिथे काय केलं जाईल, ही प्रोसेस फॉलो केली जाईल आणि त्या प्रोसेसनुसार तुम्हाला तिथे मार्क भेटतील. तिथे जर तुमचा चांगला स्कोर आला तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील. या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो ती प्रोसेस पण दिली आहे की कशा पद्धतीने तुमचे मार्क तिथे मोजले जातील. म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही फुलफिल केलात ते 50 गुण असतील. त्याच्यानंतर ज्या स्टुडंटचं डिग्री वगैरे किंवा M.Pharm झालंय त्यांना अधिक गुण असतील. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर त्याला अधिक गुण. असे तुमचे 100 पैकी मार्क इथे कॅल्क्युलेट होतील. जी इन्फॉर्मेशन तुम्ही फॉर्म मध्ये भरले, जे डॉक्युमेंट तुम्ही दिले त्या बेसिसवर. तर मित्रांनो ही वॅकन्सी होती. आणि आपल्याकडे कसं काही स्टुडंट म्हणते सर 3च वॅकन्सी आहेत, तुम्ही व्हिडिओ बनवताय. तर मित्रांनो आपल्या RD फार्मा युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातल्या कुठे पण फार्मसीच्या वॅकन्सीज असतील तर सर्वांची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत भेटते. कारण एका पण स्टुडंटला जर जॉब भेटला, तो बेरोजगार घरी बसलेला असेल तरी पण मी व्हिडिओ बनवलं ते माझं हे होऊन जातं. तर याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा. फार्मासिस्ट तुम्हाला बनायचं असेल RD फार्माला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो DHSC आपली फार्मासिस्टची बॅच जॉईन करायची असेल, फार्माकोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करा आणि इनरोल करून घ्या. थँक्यू ऑल.